नमस्कार मित्रांनो, आपण आज हायड्रोलिक्स विषय चालू करणार आहे. डिप्लोमा पॉलिटेक्निक सिव्हिल सेकंड इयर. हायड्रोलिक्स हायड्रोलिक्स मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बघायचंय हायड्रोलिक्सचं सिलेबस तर बघणारच आहे, पण त्याच्यामध्ये पहिले मी इंट्रोडक्शन करतो हा पहिल्या चॅप्टरचं, आणि नंतर मग तुम्हाला टॉपिक वाईज सिलेबस सांगतो. सगळ्यात पहिले हायड्रोलिक्स मध्ये सगळ्यात पहिले डेफिनेशन आहे फ्लुइडची. फ्लुइड म्हणजे काय? फ्लुइड म्हणजे काय? फ्लुइड म्हणजे काय? तर फ्लुइड म्हणजे द सबस्टन्स विच हॅज कॅपॅसिटी टू फ्लो. द सबस्टन्स which has capacity to flow. जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो त्याला काय म्हणतो आपण? फ्लुइड. जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो त्याला काय म्हणतो आपण? फ्लुइड. काय म्हणतो? फ्लुइड. हा, तर याच्यात कोणते कोणते असते? लिक्विड आणि गॅस. कोणते कोणते फ्लुइड असते याच्यात? लिक्विड आणि गॅस. सबस्टन्स विच हॅज कॅपॅसिटी टू फ्लो इज कॉल्ड एज अ फ्लुइड. मग फ्लुइड मध्ये कोण कोण असतं? लिक्विड आणि गॅस. हा, गॅस मध्ये मग एअर म्हणा, सगळे गॅसेस लक्षात, आणि लिक्विड मध्ये सगळे लिक्विड. हा, तर फ्लुइड आणि मेकॅनिक्स म्हणजे काय? फ्लुइड मेकॅनिक्स हा मेन सब्जेक्ट आहे आणि त्याची ब्रांच कोण आहे? हायड्रोलिक्स. आलं लक्षात. तर मेकॅनिक्स डिग्रीला तुम्हाला याला फ्लुइड मेकॅनिक्स म्हणून पण नाव राहील. हा, मेकॅनिक्स म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर बिहेवियर. फोर्सेसचं आणि त्याचं फोर्सेसचं बिहेवियर ह्याचा अभ्यास आपण मेकॅनिक्स मध्ये करतो. आलं लक्षात. फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फ्लुइड, which deals with study of fluid and forces acting on them and their behavior. लक्षात. फ्लुइड मेकॅनिक्स बोले तो क्या? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फ्लुइड and forces acting on them and their behavior is called as a fluid mechanics. समजलं का? फ्लुइड मेकॅनिक्स कळालं का? फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय आणि हायड्रोलिक्स म्हणजे काय? फ्लुइड मेकॅनिक्सचीच एक ब्रांच आहे. आपण त्याच्यात फक्त लिक्विडचा अभ्यास करणार. इथं स्टडी ऑफ फ्लुइड करतो ना, त्याच्यात फक्त लिक्विडचा अभ्यास करतो. त्याला काय म्हणतो आपण? हायड्रोलिक्स. समजलं का एवढं? लक्षात. आता ह्याच्यात आपल्याला वेगवेगळं बघायचंय, ते बघू आपण. सिलेबस मध्ये आता फ्लुइडची डेफिनेशन तर मी तुम्हाला सांगितली. फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय सांगितलं, हायड्रोलिक्स म्हणजे काय सांगितलं. आता एकदा सिलेबस बघून घेऊ. हा, प्रेशर मेजरमेंट हा पहिला चॅप्टर आहे. प्रेशर मेजरमेंट हा पहिला चॅप्टर आहे. हा 14 मार्काला आहे. किती मार्काला आहे? हा 14. हा, 14 मार्काला आहे. प्रेशर मेजरमेंट हा पहिला चॅप्टर आहे. हा किती मार्काला आहे? 14. नंतर हायड्रोस्टॅटिक्स हा 14 मार्काला आहे. हा, हायड्रोस्टॅटिक्स किती मार्काला आहे? 14. नंतर हायड्रोकायनेमॅटिक्स अँड हायड्रोडायनामिक्स हा 12 मार्काला आहे. हा किती मार्काला आहे? 12. हा, फ्लो थ्रू पाईप्स अँड पंप्स हा 20 मार्काला आहे. किती मार्काला चॅप्टर आहे? 20. आणि फ्लो थ्रू ओपन चॅनल हा किती मार्काला आहे? 10. असा तुमचा सिलेबस. आलं लक्षात. 4 आणि 4 8, 2 10 आणि 0 1, आपलं 1 आणि 2 3 4 6 आणि 7, 70 मार्काचा सिलेबस. आलं लक्षात. हा, प्रेशर मेजरमेंट पहिला चॅप्टर आहे. हायड्रोस्टॅटिक्स दुसरा चॅप्टर आहे. हायड्रोकायनामॅटिक्स आणि हायड्रोडायनामिक्स हा तिसरा चॅप्टर आहे. नंतर फ्लो थ्रू पाईप्स अँड पंप्स हा चौथा चॅप्टर आहे. आणि फ्लो थ्रू ओपन चॅनल हा 5. असं तुमचं सिलेबस. आलं लक्षात. तर आता आपण पहिला चॅप्टर प्रेशर मेजरमेंट हा चालू करणार आहे. त्याच्यात तुम्हाला मी पहिले इंट्रोडक्शन सांगितलं, फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय. फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय सांगितलं. आता आपण फ्लुइड म्हणजे काय ते पण बघितलं. फ्लुइड मध्ये 2 टाइप्स असते, एक लिक्विड आणि काय असतं? लिक्विड आणि गॅसेस. आलं लक्षात. आता फ्लुइड प्रॉपर्टीज बघू आपण. फ्लुइड प्रॉपर्टीज आता काय बघणार आहे? फ्लुइड प्रॉपर्टीज. हा, हायड्रोलिक्स कळालं आपल्याला, फ्लुइड कळालं. द सबस्टन्स विच हॅज कॅपॅसिटी टू फ्लो. जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो त्याला म्हणतो फ्लुइड. हा,
मेकॅनिक्स म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर बिहेवियर ऍट अ रेस्ट ऑर इन अ मोशन. आणि मग फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फ्लुइड अँड फोर्सेस ऍक्टिंग ऑन देम अँड देअर बिहेवियर. त्यांचं बिहेवियर त्याला म्हणतो आपण फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्सची ब्रांच आहे हायड्रोलिक्स. इट डील्स विथ ओनली लिक्विड. किससे डील करती वो? लिक्विड से. कुणाशी डील करती ती? लिक्विडशी. आलं लक्षात? आता बघणार आहे आपण, आता काय बघणार आहे? हायड्रोलिक्स झालं. आता पहिला चॅप्टर बघणार आहे प्रेशर मेजरमेंट. प्रेशर मेजरमेंट चॅप्टरचं नाव काय आहे? प्रेशर मेजरमेंट. प्रेशर मेजरमेंट. किती मार्काचा चॅप्टर आहे? आता बघितला आपण हा 14. हा 14 मार्काचा चॅप्टर जरी असला तर हा चॅप्टर शिकवल्याशिवाय दुसऱ्या चॅप्टरवर जाताच येत. प्रेशर मेजरमेंट शिकल्याशिवाय आपल्याला दुसऱ्या चॅप्टरवर जाताच येत नाही. आलं लक्षात? प्रेशर मेजरमेंट. प्रेशर मेजरमेंट मध्ये सगळ्यात पहिले आपण आता बघणार आहे फ्लुइड प्रॉपर्टीज. कोणचं? फ्लुइड प्रॉपर्टीज. फ्लुइड प्रॉपर्टी. आता फ्लुइड प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कोणची आहे? डेन्सिटी. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कोणची आहे? डेन्सिटी. डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? हा, डेन्सिटी मास पर युनिट व्हॉल्यूम. मास पर युनिट व्हॉल्यूम. Density is defined as mass per unit volume. It's called as a density. किंवा the ratio of mass per unit volume. याला काय म्हणतो आपण? डेन्सिटी. डेन्सिटी को क्या बोलते हैं? मास पर युनिट व्हॉल्यूम. द रेशो ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम किंवा मास पर युनिट व्हॉल्यूम याला काय म्हणतो आपण? डेन्सिटी. इट इज डिनोटेड बाय रो. ग्रीक लेटर कशाने दाखवते हे? रो. ग्रीक लेटर रो ने दाखवते. कशाने दाखवते? रो. ग्रीक लेटर, हे ग्रीक लेटर आहे रो. व्हॉट इज द फॉर्म्युला? मास अपॉन वॉल्यूम. मास अपॉन वॉल्यूम. क्या फॉर्म्युला आहे? मास अपॉन वॉल्यूम. काय फॉर्म्युला आहे? मास अपॉन वॉल्यूम. देअरफॉर मास अपॉन वॉल्यूम. लक्षात? एम बाय व्ही. हा, अभि आता ह्याचं आपल्याला काय करायचं? युनिट काढायचं. तर मास युनिट काय असतं मित्रांनो? केजी. मासचं युनिट काय असतं? केजी. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं मित्रांनो? मीटर. केजी पर मीटर क्यूब. डेन्सिटीचं युनिट काय झालं? एसआय युनिट. केजी पर मीटर क्यूब. डेन्सिटीचं एसआय युनिट काय झालं? केजी पर मीटर क्यूब. डेन्सिटी इट इज डिनोटेड बाय रो. मास पर व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. केजी पर मीटर क्यूब. हे एसआय युनिट झालं डेन्सिटीचं. आता डेन्सिटी ऑफ वॉटर ऍट 4 डिग्री सेंटीग्रेड किती असते? 1000 केजी पर मीटर क्यूब. कधी पण कोणी विचारलं तर 4 डिग्री सेंटीग्रेडला डेन्सिटी किती असते पाण्याची? 1000 केजी पर मीटर क्यूब. 1000 केजी पर मीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ वॉटर. डब्ल्यू म्हणजे वॉटर. आणि डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती असते? 13600 केजी पर मीटर क्यूब. 13600 केजी पर मीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते? 13600 केजी पर मीटर क्यूब. नंतर वॉटर सॉरी मर्क्युरीची डेन्सिटी किती असते? 13600. आणि वॉटरची किती असते? 1000 केजी पर मीटर क्यूब. समजलं? हे झालं डेन्सिटी. हे लिहून घ्या फास्ट. चालू. ओके. आता बघा डेन्सिटी नंतर काय? स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट. स्टॉप. स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट. specific weight. Specific weight is defined as weight per unit volume. Weight per unit volume. Specific weight of a liquid या फिर specific weight of a substance is defined as weight per unit volume. या फिर ratio of weight per unit volume is called as a specific weight. Specific weight म्हणजे काय? The ratio of weight per unit volume.
इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक वेट. त्याला वेट डेन्सिटी पण म्हणते. काय म्हणते याला? वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी. वेट पर युनिट व्हॉल्यूम. इट इज डिनोटेड बाय स्मॉल डब्ल्यू. कशाने दाखवते हे? स्मॉल डब्ल्यू. डब्ल्यू अपॉन व्ही. म्हणजेच वेट, WEIGHT, वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट इज डिनोटेड बाय डब्ल्यू, व्हॉल्यूम इज डिनोटेड बाय व्ही. डब्ल्यू बाय व्ही काय असतं? स्पेसिफिक वेट. व्हाट इज द यूनिट? वेट का यूनिट है न्यूटन, वॉल्यूम का कितना है? मीटर क्यूब. ये गॅमा से भी दिखाते. गॅमानी पण दाखवते. गॅमानी पण दाखवते. स्पेसिफिक वेट इज ऑल्सो डिनोटेड बाय गॅमा. तर इकडे बघा, गॅमा और डब्ल्यू, वेट पर युनिट व्हॉल्यूम. एसआय युनिट काय? न्यूटन पर मीटर क्यूब. एसआय युनिट काय? न्यूटन पर मीटर क्यूब. लक्षात? हे झालं स्पेसिफिक वेट. आता बघा मित्रांनो, स्पेसिफिक वेट म्हणजे वेट अपॉन व्हॉल्यूम. आत्ताच आपण पाहिलं. वे वेटला आताच म्हणजे 2 मिनिट पहिले सांगतो. वेटला पहिले काय लिहू शकतो आपण? मास इंटू ग्रॅव्हिटी. वेटला काय लिहू शकतो? मास इंटू ग्रॅव्हिटी. वेट म्हणजे काय असतं? वजन. वजन कसं तयार होतं? आपलं मास आणि ग्रॅव्हिटीचा सपोर्ट. आपलं मास आणि ग्रॅव्हिटीचा सपोर्ट म्हणजे काय तयार होतं? वजन तयार होतं. आलं लक्षात? तर मग वेटला काय लिहू शकतो आपण? मास इंटू ग्रॅव्हिटी. आणि आत्ताच आपण हे पाहिलं, मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं मित्रांनो? रो. मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं? रो म्हणजेच डेन्सिटी. तर डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी काय भेटतं आपल्याला? स्पेसिफिक वेट. डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी काय भेटतं आपल्याला? स्पेसिफिक वेट. लक्षात? तर स्पेसिफिक वेटची डेफिनेशन आपलं फॉर्म्युला तुम्ही डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी पण लिहू शकता आणि वेट अपॉन व्हॉल्यूम पण लिहू शकता. लक्षात? गरजेनुसार त्याला वापरायचं. गरजेनुसार त्याला वापरायचं. याचा युनिट तर तेच राहील. तर मग आता स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर जर काढायचं आपल्याला, रो इंटू जी. रो ऑफ वॉटर इंटू जी. रो ऑफ वॉटर किती असतं मित्रांनो? 1000. आणि ग्रॅव्हिटी किती असती? 9.81. हे किती? 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. नंतर स्पेसिफिक वेट ऑफ मर्क्युरी. स्पेसिफिक वेट ऑफ मर्क्युरी. तर रो एच जी इंटू जी 13,600 इंटू 9.81 133,416 न्यूटन पर मीटर क्यूब. न्यूटन पर मीटर क्यूब. हा हो गया. स्टॉप कर. अलग हे झालं स्पेसिफिक वेट. समजलं? स्पेसिफिक वेट लिहून घ्या फास्ट. स्पेसिफिक वेटची डेफिनेशन लिहून घ्या. ओके. स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय? हे पहा, इट इज डिफाईन ॲज व्हॉल्यूम पर युनिट मास. पर युनिट मास. मास ऑफ अ लिक्विड. व्हॉल्यूम पर युनिट मास ऑफ अ लिक्विड. व्हॉल्यूम पर युनिट मास. लक्षात? व्हॉल्यूम पर युनिट मासला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम. व्हॉल्यूम पर युनिट मास. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम इज डिनोटेड बाय छोटा व्ही. छोट्या व्ही नी दाखवते. कशाने दाखवते? व्ही नी. स्पेसिफिक व्हॉल्यूम इज डिनोटेड बाय छोटा व्ही. व्हॉल्यूम अपॉन मास. व्हॉल्यूम कशाने दाखवते? व्ही नी. मास कशाने दाखवत असते? एम नी. तर व्हॉल्यूम अपॉन मास. व्हॉल्यूमचे युनिट काय आहे? मीटर क्यूब. मासचं युनिट काय आहे? केजी. मीटर क्यूब पर केजी. हे कशाचं युनिट आहे? स्पेसिफिक व्हॉल्यूम. कशाचं युनिट आहे? स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता बघा मित्रांनो, तुम्ही डेन्सिटीची फॉर्म्युला लिहिलाय मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय लिहिलाय तुम्ही? मास अपॉन व्हॉल्यूम. आणि हा फॉर्म्युला काय त्याच्या उलट आहे ना? मग रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. काऊन? कारण की डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे. हे त्याच्या उलट आहे. म्हणून तुम्ही त्याला 1/रो पण लिहू शकता. काय लिहू शकता? 1/रो. लक्षात? 1/रो पण लिहू शकता. समजलं? लक्षात? स्पेसिफिक व्हॉल्यूम. हे झालं स्पेसिफिक व्हॉल्यूम. नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघायचंय आपल्याला. काय बघायचंय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्याच्या आधी याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. लक्षात तुम्ही लिहून घ्या.
स्पेसिफिक व्हॉल्यूम नंतर बघणार आहे आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय बघणार आहे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय यस. कशाने दाखवते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? एस नी. हा, स्पेसिफिक व्हॉल्यूम नंतर काय बघायचं आपल्याला? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाने दाखवते? यस नी. इट इज द रेशो ऑफ, इट इज द रेशो ऑफ, द रेशो ऑफ specific weight of liquid to the specific weight of pure water. Specific weight of liquid to the specific weight of pure water. त्याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. फॉर्म्युला कसा लिहायचा? स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर. हा, प्युअर वॉटर. हा, ह्याला रिलेटिव्ह डेन्सिटी सुद्धा म्हणतात मित्रांनो. रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी. कसं म्हणतं रिलेटिव्ह डेन्सिटी? इकडे बघा, तुम्हाला माहिती आहे आताच शिकवलं मी. स्पेसिफिक वेटला आपण काय म्हणतो? रो इंटू जी. रो ऑफ लिक्विड इंटू ग्रॅव्हिटी. आणि ह्याला काय म्हणतो? रो डब्ल्यू इंटू जी. जी जी कॅन्सल. रो एल अपॉन रो डब्ल्यू. म्हणजेच काय असतं? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट नसतं. का नसतं? कारण की सेम याचा रेशो. का नसतं युनिट त्याला? सेम याचा रेशो म्हणून युनिट नसतं. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर जर काढायचं म्हणलं आपल्याला, तर स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड पण काय राहील? वॉटर. लिक्विड काय राहील? वरचं वॉटर. आणि खाली पण कोण आहे? वॉटर. तर वॉटर वॉटर कॅन्सल. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर किती आहे? 1. नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी काढायचं तुम्हाला. स्पेसिफिक वेट ऑफ मर्क्युरी टू द स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर. हा, मर्क्युरीचं स्पेसिफिक वेट किती आहे? 13. हा, 133416 डिवायडेड बाय 9810. स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर किती आहे? 9810. तर किती येतं हे? 13.6. किती येतं हे? 13.6. किंवा तुम्ही असं पण काढू शकता, या फॉर्म्युल्याने सुद्धा काढू शकता. हा, डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आहे? 13,600. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे? 1000. 13.6. स्पेसिफिक वेट ऑफ मर्क्युरी किती राहील? 13.6. एवढं लिहून घ्या फर्स्ट. स्क्रीनशॉट स्टॉप करणार. बिल बचाता. हे पहा, आता एकदा फॉर्म्युलाचं रिव्हिजन घेतो, चारही डेफिनेशनचं, आणि नंतर मग लगेच प्रॉब्लेम स्टार्ट करतो. रिव्हिजन मध्ये आपण डेन्सिटी कशाने डिनोट करते, फॉर्म्युला काय आणि युनिट हेच बघायचं. आता डेन्सिटी, डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो. फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. याचा युनिट काय? केजी पर मीटर क्यूब. आणि स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर वॉटर 1000 केजी पर मीटर क्यूब. हे पुन्हा पुन्हा करत राहायचं बरं, नंतर विसरतं मित्रांनो. आता बघा डेन्सिटी, नंतर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती असते? 13,600 केजी पर मीटर क्यूब. नंतर डेन्सिटी झाल्यानंतर स्पेसिफिक वेट बघितलं मित्रांनो, गॅमा किंवा डब्ल्यू ने दाखवते. हा, डब्ल्यू अपॉन व्हॉल्यूम. याचं युनिट काय? न्यूटन पर मीटर क्यूब. याला रो इंटू जी पण लिहिता येतं. रो इंटू जी, रो जी. याचं युनिट भेटलं. याची स्टँडर्ड व्हॅल्यू स्पेसिफिक वॉटर, स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर फॉर कशासाठी? वॉटरसाठी स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर किती राहील? 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. आणि स्पेसिफिक वेट ऑफ मर्क्युरी किती राहील? 133416 न्यूटन पर मीटर क्यूब. हा, स्पेसिफिक वेट ऑफ मर्क्युरी. लक्षात. आता नंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम छोट्या बी ने दाखवते. व्हॉल्यूम अपॉन मास और 1 बाय रो. याचं युनिट काय? मीटर क्यूब पर केजी. मीटर क्यूब पर
केजी. नंतर चौथा फॉर्म्युला आहे आपला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज नोटेड बाय एस. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशात दाखवतो आपण? एस नी. स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर और डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर. एस फॉर वॉटर किती असतं? 1 आणि एस ऑफ मर्क्युरी किती असतं? 13.6. लगेच जा फोटो मारून घ्या, नंतर लिहून टाका. लक्षात. हा, लक्ष द्या इकडे. आता काय करायचं? आता पहिला प्रॉब्लेम घेऊ. डेन्सिटी ऑफ लिक्विड इज 850 केजी पर मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब. डिटरमाइन द रिलेटिव्ह डेन्सिटी अँड वेट डेन्सिटी ऑफ द लिक्विड. हा, तर लक्षात घ्या. सगळ्यात पहिले गिवन डाटा. गिवन डाटा. गिवन डाटा. सगळ्यात पहिले आपल्याला मित्रांनो काय दिलेलं आहे? डेन्सिटी ऑफ लिक्विड दिलेली. डेन्सिटी किती आहे? 850 केजी पर मीटर क्यूब. डिटरमाइन रिलेटिव्ह डेन्सिटी आणि वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड. रिलेटिव्ह डेन्सिटी बोलतो यस. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय? एस. आणि वेट डेन्सिटी म्हणजे काय? छोटा डब्ल्यू किंवा गॅमा. छोटा डब्ल्यू किंवा गॅमा. तर बघा मित्रांनो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच रिलेटिव्ह डेन्सिटी कशी काढतो आपण? दोन फॉर्म्युले. स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर और डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. तर डेन्सिटी दिलेली, मग आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरू. डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर. डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आहे? 850. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे? 1000. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती येते? 0.85. 0.85. नंतर स्पेसिफिक वेट म्हणजेच वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटीचे दोन फॉर्म्युले. एक वेट अपॉन व्हॉल्यूम आणि दुसरा रो इंटू जी. तर वेट अपॉन व्हॉल्यूम, वेट दिलेलं नाहीये, रो दिलेला आहे, मग रो इंटू जी वापरतो. रो इंटू जी. तो रो इंटू जी. रो ऑफ लिक्विड किती मित्रांनो? 850 इंटू ग्रॅव्हिटी किती आहे? 9.81. किती येतं हे? बघा पटकन. 9.81. फास्ट. सांगा लवकर. 8338.5 बरोबर आहे. न्यूटन पर मीटर. हाच पुरतं. इतकं बस झालं मित्रांनो. उद्याचं लेक्चर आपण उद्या कंटिन्यू. लक्षात. हा, बस आज इथं बस होतं ना.